तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्रित येणार असल्याची माहिती आहे। ऑगस्ट दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 येण्याची शक्यता आहे। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। GR आलेला आहे आज 9 सप्टेंबरला। तुम्ही बघू शकताय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2025-26 याच्यामध्ये आता आजची तारीख बघा, तुम्ही बघू शकताय महाराष्ट्र शासन दिनांक 9 सप्टेंबर 2025 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीसाठीचा हा आजचा GR आलेला आहे। आनंदाची बातमी आहे। उद्या सकाळपासूनच हे वाटपाला सुरुवात होणार आहे। लक्षात घ्या ह्याच्यामध्ये 3 दिवस वाटप असणार आहे। 10 तारीख, 11 तारीख आणि 12 तारीख। 10, 11, 12 सप्टेंबर वाजेपर्यंत हे 3 हप्ते तुम्हाला 12 जिल्ह्यांमध्ये वाटपाला आता पाहायला मिळणार आहेत। अतिशय आनंदाची बातमी आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही। GR आपण सगळा वाचणार आहोत। कोणाला किती रुपये मिळणार? ऑगस्टचा हप्ता हा आता वितरणाला सुरुवात झालेला आहे। बजेट मंजूर झालेला आहे। लाडक्या बहिणींसाठी जो चेक आहे तो सुद्धा डिपॉझिट करण्यात आलेला आहे। 5 वाजताच हा GR आलेला आहे। 1 तासापूर्वी GR आलेला आहे। लगेच तुमच्यापर्यंत हा GR मी पोहोचवलेला आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही। हा GR मी तुम्हाला एकंदरीत इन डिटेलमध्ये वाचून दाखवणार आहे। बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काय सांगितलं त्यांनी की 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी केली गेलेली आहे। ह्यासाठी बघा 3960 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे। लक्षात घ्या 3960 कोटी इतका निधी मंजूर केला गेलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। काय म्हणाले आहेत बघा पुढे, वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्याच्यामध्ये पात्र महिलांना माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 344 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव यांनी दिलेला आहे किंवा त्याच्यामध्ये मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे। सदर निधी अर्थसंकल्पीय असल्यामुळे हा त्यांना तिथे देण्यात आलेला आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही। सोप्या भाषेत सांगतोय, ऑगस्ट महिन्यासाठी जो काही निधी लागतो तो निधी सरकारनं आता लाडक्या बहिणींसाठी दिलेला आहे। फक्त याच्यामध्ये एक महत्त्वाचं लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना बघा इथं काय त्यांनी तारीख सुद्धा दिली आहे बघा, महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी। 10 तारखेला म्हणजेच उद्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। टेन्शन घ्यायची गरज नाही। ह्याच्यामध्ये 3 टप्प्यामध्ये प्रामुख्याने पैसे येणार आहेत। 10 तारखेला पहिला टप्पा सुरू होणार आहे सकाळी 10 वाजल्यापासून, दुसरा टप्पा हा 3 वाजल्यापासून, तिसरा टप्पा हा आपल्याला 11 तारखेला आणि चौथा टप्पा जो आहे तो 12 तारखेला, असे 4 टप्प्यामध्ये हे वितरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। पुढे पण हा GR आहे। आणि लक्षात घ्या मी एक महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे पात्र लाभार्थ्यांची यादी कुठे आहे। कारण प्रत्येक लाडक्या बहिणींना असं वाटतं की अरे आपलं नाव पात्र लाभार्थीमध्ये आहे का अपात्र लाभार्थीमध्ये आहे, हे त्यांना नेमकं समजत नाही आहे। तर लक्षात घ्या, टेन्शन घ्यायची गरज नाही। व्हिडिओ संपूर्ण पाहिलात की तुम्हाला संपूर्ण माहिती इथे मी तुम्हाला दिलेलंच आहे। आता हा बघा शेवट आहे GRचा। ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल असतं, त्यांचं नाव वगैरे सगळं जे काय असतं ते टाकलेलं असतं। बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव वगळलं गेलं आहे का, हे कसं चेक करायचं हे सुद्धा मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये इन डिटेल सांगणार आहे। 2 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण काय होतं तुम्ही गडबडीमध्ये व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि मग तुम्हाला खरी माहिती मिळत नाही। आणि खरी माहिती देणारा एकमेव चॅनल हा आपल्या यूट्यूब चॅनलवरच एवढाच आहे, त्यामुळे लक्षात घ्या भरपूर लाडक्या बहिणी याच्यामध्ये बाद होताना आपल्याला दिसत आहेत। अपात्र यादीमध्ये भरपूर लाडक्या बहिणींचं इथं नाव आहे, परंतु टेन्शन घ्यायची गरज नाही। लाडक्या बहिणींना गिफ्टसुद्धा जाहीर करण्यात येणार आहेत। लवकरच 5 मोठे गिफ्ट जाहीर करण्यात आहेत। पहिली गोष्ट तर जे गिफ्ट असणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, कोणते कोणते गिफ्ट असणार आहेत। त्यातलं पहिलं जे गिफ्ट असणार आहे ते म्हणजे मोफत गॅस सिलेंडर। हो, 2490 रुपये जे तुम्हाला गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत ते आता तुम्हाला वाटपाला सुरुवात होणार आहे। दुसरं जे गिफ्ट असणार आहे ते म्हणजे 14वा आणि 15वा हप्ता, म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्ता येणार आहे। तिसरं गिफ्ट म्हणजे 30 प्रकारचे भांडे। हे सगळ्या गोष्टी ह्याच लाडक्या बहिणींना मिळणार ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणार आहेत। आता तुम्ही म्हणाल लाभार्थी योजनेमध्ये पात्र लाभार्थी योजनेमध्ये
यादीमध्ये येण्यासाठी काय करावं लागणार आहे, तर प्रामुख्यानं 2 ते 3 गोष्टींचं तुम्हाला इथं काळजी घ्यायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, सरकारनं स्वतः डेटा सांगितलेला आहे की आम्हाला IT विभागाकडून डेटा मिळालेला आहे, आम्हाला कृषी विभागाकडून डेटा मिळालेला आहे. स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की जवळपास राज्यामध्ये 30 ते 40 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या लाडक्या बहिणी अपात्र यादीमध्ये आत्ता तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाकी ज्या 2 कोटी 10 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी चेक हा जमा झालेला आहे. 3,960 रुपये कोटीचा हा जो निधी आहे तो 1 तासापूर्वीच हा बँकेमध्ये जमा केलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा उद्यापासून म्हणजेच 10 सप्टेंबर, 11 सप्टेंबर आणि 12 सप्टेंबर हे 3 दिवस वितरित होणार आहे. त्याच्यानंतरून तुम्हाला ऑगस्टचा नंतर लगेच तुम्हाला सप्टेंबरचा हप्तासुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आता सप्टेंबरचा हप्ता जो आहे त्याचीसुद्धा वितरण सगळ्याला ओढ लागलेली आहे. कारण आपल्याला जर माहिती होतं की हे 2 हप्ते एकत्रच येणार होते, परंतु सरकारनं याच्यामध्ये खूपच उशीर केला. त्यामुळं झालं आहे असं की सरकार आता ऑगस्टचा हप्ता पहिल्यांदा देणार आहे, त्याच्यानंतर सप्टेंबरचा. आता तुम्ही म्हणाल पात्र लाभार्थी यादी कुठं आहे, तुम्हाला मी सांगतो. बघा, पात्र जी लाभार्थ्यांची यादी जी आहे ती तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये पाहायला मिळू शकते. दुसरी गोष्ट अंगणवाडीमध्ये सुद्धा लावलेली असते. आणि तिसरी गोष्ट तुमचं जे महिला व बालविकासचे कार्यालय आहे तालुक्याच्या ठिकाणी तिथंसुद्धा तुम्हाला हे गोष्टी पाहायला मिळू शकतात. त्यामुळं पात्र लाभार्थीमध्ये आपलं नाव आहे का हे चेक करण्यासाठी तुम्ही लगेच जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे सांगतो. पहिली गोष्ट, आपलं बँक अकाउंट चालू आहे का एकदा चेक करा. कारण महिना उलटून गेलेला आहे. कुठं जर तुमचं खातं तुम्ही त्यात जर देवाणघेवाण करत नसाल, जसं की पोस्टाचं खातं आहे, आपण त्यात कधी देवाणघेवाण करत नाही आणि भरपूर बहिणींचं खातं हे पोस्टाचंच असल्यामुळं ते तर तुम्हाला पहिल्यांदा चेक करायचं आहे ते ॲक्टिव्ह आहे का. दुसरी गोष्ट, आपलं आधार कार्ड अपडेट आहे का. तिसरी गोष्ट, आपलं रेशन कार्ड अपडेट आहे का. राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की 1 कोटी लाडक्या बहिणी अशा आलेल्या आहेत ज्यांचं रेशन कार्ड बंद आहे. त्याच्यामुळे त्यांना इथं लाभ देण्यात थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. जर व्हेरिफिकेशन जर झालं तर हा प्रॉब्लेम तुम्हाला सुद्धा फेस करावा लागू शकतो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना व्हॉट्सअपवरती शेअर करायचा आहे. आपले जे व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतात याच्यावरती आपल्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. कारण त्यांनासुद्धा कळू द्यात की GR आलेला आहे. 10 तारखेपासून वाटप सुरू राहणार आहे. 10, 11, 12 3 दिवस वाटप राहणार आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता पहिल्यांदा येईल, नंतर त्यातून पुढे सप्टेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट्समध्ये सांगायचं आहे तुमचा जिल्हा आणि तुमची बँक कोणती आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.